बाईने थोडंसं मुखावर ताबा ठेवावा, म्हणजे भांडावं नाही असं भांडणं अधिकार आहे, भांडायचं वेळ बघून. जरा तुम्ही चुकीच्या वेळी भांडता, तुम्ही मोका धरून भांडता. नवरा ताटावर बसला, रामायण चालू, राम म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुलाच. चांगला भाकरी खात होता, उगच्या उग कोंबडी खायला पाठवला महाराज. काय गरज होती का? नाही, आपली बी वेळ चुकते माय, आपलाच कुठं जात नाही. थोडं वेळ सोडून भांडत जा महाराज. हा भांडायचं, त्याचा काय, भांडत नाही तिला बायको कशी म्हणायची, भांडण तीच बायको असते महाराज बरं का, व्याख्याच आहे बायकोची. त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं, तुम्ही लय गोड आहे ग माय, लय गोड आहे. परतूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे, आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा आहे प्रॉब्लेम, आणि त्यात आपला दोष नाही माय. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं, ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियाला कंठ नाही. कंठ कंठ नारड्याची आतली गाठ, कंठ कंठ कंठ. दादा चेक नको करू, असतो रे, थोडा विश्वास ठेव ना. असतो रे दादा, असतो रे, असतो की. पुरुषाला असतो, स्त्रियांना नसतो. अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो, आमच्या पण टीव्हीचा काय ठेवावं माय माहित. हे जग सांगावं एवढ्या पात्रतेचं नाही. जर दुःखच सांगायचं ना माय, आमच्या राजाई, नामदेवरायांची बायको बरं का, राजाई फार श्रीमंत घरातली, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. नामदेवरायांची बायको राजाई, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. श्रीमंतीचा विचार करा, तर्क लावा. तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. ताकद लक्षात घ्या. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ, आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग. तो संसार कसा दुःखाचा असेल दादा. जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसा. ताकद लक्षात घ्या ना मायबाप. काय संतांच्या बायका, तुकोबरायांची बायको आवली, सगळे म्हणतात फटकळ आहे, पण आवली सारखी बायको नाही दादा. काय श्रीमंत घरची, पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर फक्त ऊस होता, बाकीची पिकं मरू द्या महाराज. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकोबरायच्या सासऱ्याच्या. तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. माझ्या जिजाऊ, 2 जिजाऊ, एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य झालं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून तुकोबराय परमार्थाचा कळस उभा करू शकतो. तुकोबरांच्या बायकोचं नाव दुसऱ्या जिजाऊ होतं. काय होतं? ती जिजाऊ माता वर्णन करतीये, म्हणजे विनंती करतीये. ती राजाई पण देवाला म्हणते. देवा कोणाला म्हणते? जगाला सांगतीये का? मी काय सांगते, जगाला सांगायचं. राजाईनं दुःख झालं, राजाईनं कोणाला सांगितलं? पांडुरंगाला. पांडुरंगाने ऐकलं नाही, मग रखमाईला. रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी. राजाईंचं वर्णन आहे. अहो रखुमाबाई सांगा त्या विठ्ठलाला, तुमच्यासाठी माझा नवरा वेडा झाला, संसार करत नाही हो. त्या जिजाऊ माता देवाकडे तक्रार करतात. देवा अहो माझ्या तुकोबांची किती संपत्ती हो. सावकार होते तुकोबा, 65 लाखाची सावकारकी होती तुकोबारायांची. किती? आताच नाही बरं दादा, एकही संत गरीब नाही बरं परमार्थात. पैशाने कमी जास्त असतील पण संतानासारखे श्रीमंत कुणी नाही. 65 लाखाची सावकारकी तुकोबरायांची. तुका आकाश आहे वडा अनु रेणू या तोकडा. अरे संपत्ती पैशाची काय घेऊन बसले. तुकोबराच्या मातीहून चलतात, ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबांमध्ये.
ताकद लक्षात घ्या. श्रीमंतही तेवढेच, 65 लाखाची सावकारकी, 450 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आत्ताचे 10 लाख तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती. आजच्या पिढीला संत समजून घेणं का गरजेचं आहे? संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. खरी माणुसकी संतांनीच शिकवली. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा ज्यांनी केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ करावा? अरे वेदांनाही कोडात पाडणारी वाणी माझ्या तुकोबारायांची. तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी, हे तुकोबारायांचं वक्तव्य. ते तुकोबा ताकद, श्रीमंती बघा ना. तरी सुद्धा 22 वर्ष परमार्थ केला, करायचा कळला नाही. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं, सावध झालो सावध झालो. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ, 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास. आता काही काही माणसं शंका कुशंका घेतात, स्वदेह वैकुंठवास कसा शक्य आहे? अरे वेड्यांनो, योग्याची ताकद लक्षात घ्या. माऊली सांगतात, योगी तोही करीती परी कर्मे तृण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये, जो अहम हे स्वीकारत नाहीये, तो साक्षात पांडुरंग आहे. कळतंय का? मग जो स्वतःच देव आहे त्याला देवासोबत जायचं काय अवघड आहे? विचित्र लोक आहेत. योगी त्याला म्हणावं, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं आदिराज्य आहे, 3.5 वेडे घालून बसली कुंडलिनी शक्ती, बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. समाधी लावायची ताकद कुंडलिनी शक्ती जागृत केली की समाधी लावता येते. म्हणून मी आजही सामर्थ्याने सांगते की 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना संजीवन समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबाराय जिवंत आहे. ही ताकद योग्याची, ही संजीवन समाधी आहे. जिथे माणूस मेलेलाही नाहीये आणि जिवंतही नाहीये, ही मधली अवस्था आहे. हे संसारिक लोकांना जमणार नाहीये. पण मग माझं ज्ञानोबाराय म्हणतात, मी कुठं म्हटलोय जमवा, जाईन गे माये. जे सुख समाधीत आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख पंढरीच्या वारीत आहे. संसारिक आहेत ना, हरकत नाहीये ना, स्वतःची किंमत. मी तेच म्हणते, ओळखून घ्या. माऊली म्हटले मला जाणीव आहे म्हणून तर्कवितर्क लावायच्या भानगडीत पडू नका, विनंती माझी. हे सर्वस्व त्याच्यामुळे आहे. सर्वागटी राम भरला घनदाट. शंकराचार्यांचं वर्णन आहे बघा. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयाणम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, जीवेऽपि पस्वामृतमृतदेव, गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण
दर्शन न घेता मनातून स्मरलं तरी पुण्य आहे. हाताचा पायाचा मुखाचा वापर न करता स्मरण केलं तरी देवाचं नाव आहे, कधी पाप देत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता ताकद लक्षात घ्या. ते घातली या भय नरका जाणे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा. देवाचं नाव आहे महाराज, कधीच पाप देत नाही. देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. कळलं त्यालाच कळलं. कसंही करा भजन गार जमते उठणी एखादी. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. नशेत भजन. बाटलीशिवाय जी ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे करा ना भजन, गोड असावं. जुनी भजन गोड होती बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग भेटू कस उतराय, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उबाली न जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला. माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. माया बाप विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठला. फिरत्याचा वरती देशी मातीला आधार विठ्ठला. तू वेडा कुंभा विठ्ठला. आकाशीचे पखरे पाखरा सोड, सोन्याचा पिंजरा सोड, सोन्याचा. पाऊले चालती पाऊले चालती वा दुखी संसाराची. दुखी संसाराची पाऊले चालती, पाऊले चालती. भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी, तुम्हीच म्हणा धनी विठुरायाची. तो भक्त पुंडलिक, तो भक्त पुंडलिक आई बापाची केली सेवा. आई बापाची केली सेवा. भक्ती पाहून भक्ताला, भक्ती पाहून भक्ताला. अरे वा विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान वाजवितो बासरी. अरे वा कान वाजवी बासरी.
गाणं वाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या